औचित्यवाडी. श्याम्या काय म्हण राव तू बागड्यावानी दिवस होतो टोपी तीन तू लय वाईट कपडे आपण सोबत घेऊ ना माय काल पटकन पडलंय. त्याला कारण आहे ना बावड्या, काय माझा ड्रेस आहे हा. ना दिवसाआड धुतला जातो, इस्त्री केला जातो. हा, आणि तू 8-8 दिवस धुत नाही तुझी बायको. 4 दिवस 8 दिवस धुती ना पण धुती ना चांगला आईला. पण असं नव्हतं करायला पाहिजे राव. कस काय मग काय चूक होती आपली सांग बरं? कमून हाणलं आपल्याला? म्हणजे हाणलं कमून आपल्याला? कमून आणलं मला हेच समजा ना. तुला चढ वाजिल्या राव माया 2-4 काम पडीत माया बी. अरे तुला 2-4 वाजल्या, मग 1च वाजली, पण मला किती जिवारी लागली. जेवारी परत दिवस होती श्याम्या माय डोकं जर फिरलं तुला माहितीये ना मी गार बिंगून आपटीन. अरे नमस्ते. पाहिलंच नाही बाबू तू आलेला. हा वय केव्हा आला? हे आताच उतरलो स्टँड असं झालो इकडं. होय. गावातच आहे मी. काय तुम्ही अरे म्हणजे इथं गावा आला असं म्हणतोय मी. तुम्ही नको डोकं गावराव. बरं आधी डोक्याचं भरीत झाले. माय तरी तापलेलं आहे भाऊ. भरीत हे वांग्याचं असतं बरं. ते नको आहे का हे लगेच अरे भरीत वांग्याच असं, पण मेंदू जेव्हा उकडतो ना त्याचं भरीत होतं, मग त्याला म्हणजे भरीत चालत. तापणं नाही, ते मला माहिती आहे, पण तुम्हाला सांगितलं म्हणून तुला माहित आहे का नाही बघा. असंच तुला सांगतो ना, बरं ऐका ना. डेपुटी बरोबर आहे ना, याची पण सुपारी देऊन टाकू. 100%. हा, तेव्हा याला कळन. याची ना 5-6 जणांना सुपारी देऊ. होय काय सुपारी? काय सुपारी म्हणजे ना सांग गप नाही काय कशाला विषय काढतो रे तू? काय काय बाकी जाऊ दे, मग सांगा मला काय झालं. काय 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 नाही. कुठं काय झाले? कुठं काय तो काय ऐकलं का? ऐकलं का तो काही? नाही, तुम्हाला मला सांगायचं नाहीये तरी मी म्हणलं मी आल्याला तुमचा विषय लगेच बंद झाला. कुठं बंद झाला बंद बिन नाही झाला. तुम्ही बरं ठीक आहे. अरे हो का? जाऊ दे बाबडे, हे बघ, काय विषय काय लय मोठा नाहीये. काल ग्रामपंचायतीमध्ये मिटिंग होती. हा आपले सदाभाऊ वतनदार घराणं, डेपुटी, आणि आता आम्ही तर काही सदस्य फिदस्य बी नाहीयेत, हा. पण एक नागरिक म्हणून आम्ही स्वतः मिटिंगला हजर होतो. आता मला सांग, मुद्दे चालले होते व्यवस्थित. हा एक मुद्दा चुकीचा वाटला डेपुटीचा, म्हणून सदाभाऊ बोलले आणि त्यांच्या बाजूने आम्ही बोललो. आणि यात आमची काही चूक झाली? आम्ही तर कायम म्हणजे रात्रंदिवस डेपुटीचे माणसं येत ना राव. मग आणि त्यांनी खुशाल तुला सांगतो जाल्याच्या 2-4 हाणल्यानं मला एक हाणली राव. हे योग्य वाटतं का? नाही, असं मला काय नाही म्हणायचं, आम्ही बाजू घेतली खऱ्याची, म्हणून चुकलं काय? नाही काहीच नाही. गावचा विकास झाला पाहिजे, पावसा पाण्याचे दिवस आहेत, काही नियोजन केलं पाहिजे ना. त्याच्यामुळे आम्ही देणार आहेत. काय नाही देणार वगैरे काही नाही. तुला सांगतो या 2-1 दिवसात तुला बातमी कळ की डेपुटीला असा निबार चोपलाय ना, बेदम मुक्का मारे. तुला सांगतो हा बेदम गप नाही बसणार. उठता नाही आलं पाहिजे बसता नाही आलं पाहिजे. हा. हा शेकायला लावू ना. कोणाला? डेपुटीला? नाही नाही ठीक आहे बरं, पण ह्या वादविवाद व्हायला नाही पाहिजे का? अरे व्हायलाच नाही पाहिजे. मला काय म्हणायचं, नागरिक आहेत, नागरिकांचं म्हणणं मानते तुम्ही, त्यांना हात कसं काय उचलता तुम्ही? नाही छेस सगळं सरसर चुकीचं आहे. मग काही लोकशाही आहे का नाही का? हुकुमशाही मांडली तुम्ही. चालते काय अडचण नाही, पण बरं आहे ना बाकी? येऊ का? नाही एवढं आहे. तू लाव मा गालाला हात. टाक नाही. काम फाडी. हाणलं नाही बाबा, फक्त लावून बघितलं बाबा. उगाच नाही तुम्ही मला चोपायची परत. बघितलं जाऊ दे बाबा, काय करायचं ते. अवघड असते माणसाचं, कोण कधी काय करीन कसं काय सांगता येत नाही हो. काय हो? हो बोला ना. का हो? काल ग्रामपंचायतीमध्ये लय वाद झाले म्हणे. लय मोकार वाद झाले. तुमच्या कानावर आलं का काही? कानावर आले का म्हणजे ह्या कानातून ह्या कान निघाले अशी वेळ झाली माहितीये का? म्हणजे तुम्ही तिथं होते होय? मी नव्हतो, पण मी जा असतो मी वाद होऊनच दिले पहिली गोष्ट. आता कसं ठीक. काय झालं पण? अहो काय झालं माहितीये का, डेप्युटीचं ते वतनदारांचं काय झालं असं भांडणं, त्याच्यामध्ये जाल्या काहीतरी बोलला वाटतंय. हा. जाल्याच्या 2 कांपड्या वाटल्या आणि शामरावच्या पण. कोणी मारलं ते? आपल्या डेप्युटीने मारलं म्हणते. डेपुटीने मारलं होय? ते असेच काहीतरी कांड करत राहतात. पण ते तिथपर्यंत गोष्ट झाली ठीक आहे, पण मग? ती आता वाढली जरा. म्हणजे वाढली म्हणजे कोणाला सांगू नका, तुम्हाला सांगतोय, विश्वासाने सांगतोय जरा. काय विषय असा आहे, त्यांनी दिली सुपारी कोणाची? डेप्युटीची. कोणी दिली? दोघांनी. झाल्याने शामेनी होय? कोण ऐकणार इथं? आपण दोघंच बोला पटकन. काय सांगावं, दागला पण कान असते तर सांगू नका कोणाला. पण एवढे वाद वाढत घर होते आणि तुम्ही आता असं हिंडू नका बाहेर. हो. हा मला कशाला मारतीन ते? मी काय केलं? त्यांना काय कळतं कोणी काय सुपारी आली मग काय करायचं? बाई माणूस काय कळत नाही का त्यांना? पण तरी पण हुकून चुकून दगड बिगड लागला, एखादा काठी बीट लागली, मग काय करायचं? तिथं मी असं नसन वाद पण होऊन दिले, पण झाले आता समजत नाही यांना. पण आता तुम्ही सरळ जण इकडे असे आपल्या आडे जा. हा चालेल. हा
चला हे डिग्या कुठं चालला तू? घरी काय घरी चालला? काय तुमचे ते डेपुटी रे? याच्यावर हात उचल त्याच्यावर हात उचल, काय वहिनी वहिनी करतो? अहो नीट बोला, माणूस तो नाही तो. माणूस कोणी असू दे, काल ग्रामपंचायत मध्ये एवढे वाद घातले, काय गरज रे कमी एवढी तमाशा घालायची? आता कसं अंगावर यायची वेळ आली. तुला माहिती का, सुपारी दिली त्यांना मारायची, गावात ते कुठे दिसले ना त्यांना असे फटकावणार आहे, असे मारतीन तुमच्या डेपुटीला. समजून सांग जरा. गप्पा गप्पा नाही, मार काढल्यावर कळण गप्प कसं बसायचं म्हणून अगोदर सावध करते, कुणी सांगणार नाही गावात. म्हणजे दोस्त तरी डेपुटीला आणणार तर मी सांगते तर खोटं बोलेल का तुला? ते पण आहेच म्हणायला. सुपारी दिल्या गेलेली, डेपुटीला मार बसणार आहे. जाय घरी. तुम्हाला सांगितलं पण ते कशाला मी तुला सांगू? आपण मग खबर जे आली मेन खबर भेटली ना आणि मी घरी. आणि तुम्हाला कोणी सांगितलं? ओके. डेपुटी हां तुम्ही ना मग ऐका, काय 2-3 दिवस तुम्ही गावात हिंडू नका. का बरं? का भेटू नका म्हणजे? अहो, तुमच्या भल्याच बोलतोय मी आता. अरे पण गावात हिंडू नको, माझ्या गावात मला हिंडायला काय बंदी? तू सांगायला लागला मला. बरं ऐका, काय तुम्ही काय केलं ग्रामपंचायतमध्ये? आलं का तुझ्यापर्यंत? काल झालाय वाद. का बरं, काय झालं त्याचं? विचारतो सांगा ना मला मग. हा जरा काल विरोध पार्टीचा आमचा वाद झाला. हां, पुढे मध्ये माचपाच करत होते, मग 1-2 जण झापलेले मी. श्यामेला हाणलं, जाल्याला पण हाणलं. एक झापड आणली, मग त्याचं काय झालं आता? नशीब तिथे मी असतो ना तर मी तुम्हाला धरला असतं आणि त्यांना पण धरला असतं, पण आता मी नव्हतो. पण ऐका, हं. तुम्ही खरंच गावात जाऊ नका 2 दिवस. अरे हे श्यामेजन जाल्याची कोणाला भीती दाखवतं? यांना एका दांडक्यात खाली पाडीन मी. तुम्हाला सांगायला लागला की यांच्या करता गावात येऊ नको. हे बघा, आता मी तुमच्या भल्याच सांगतोय, पण तुम्हाला नसं ऐकायचं तर तुम्ही जा मग. बरं सांग काय म्हणतो? विषय असा आहे, हं. श्यामेनी जाल्यानी हां दिली तुमची सुपारी. कोणाला सुपारी दिली? ते मला फक्त कळलंय, मी या सख्या कानाने ऐकले म्हणून सांगतोय तुम्हाला. सुपारी दिली? मला आणायची? कोण आणणार आहे? ते तर मला कळलं नाही, पण तरी पण मी तुम्हाला म्हणलं जाग करा आपल्या गावाचे. म्हणजे असा तुम्ही आधारस्तंभ येतं आणि आधारस्तंभाला जर आपण आधार देणार नाही मग कधी आधार द्यायचं? मला कोण आणतंय? ते काय सुपारी देतात? मला सगळं माहिती आहे, तुम्हाला कोणी आणू शकत नाही, ते स्वतः पण आणू शकत नाही तुम्हाला. पण त्यांना हे काम त्यांच्या कोण आहे, त्यांना दुसऱ्याकडून करून घ्यायचंय. हो का? त्यांच्या दोघांचं काम आहे ना. कोणतरी विरोध पार्टीचे अजूनही सदस्य असतील बरं का. 2-3 जण काल मी चांगले झापलेलेत म्हणजे ते काय होतं माहिती का, काही कामाला आडे पडत होते त्याच्यामुळे झापलेलेत. बरं झालं तू सांगितलं मला जरा सावध राहता येईल. विषय काय होत माहितीये का, वाद छोटा असतो पण तो वाढतो. आणि जर यदा कदाचित तुम्ही बाहेर गेले तर मला असं वाटतं ते तुमचं पाळत ठेवून शकतात. नाही पाळत काय ठेवतो? म्हणजे मला मी सांगतो किती ना, दिवस? एवढं 1-2 दिवसात म्हणले काय? मी गेलो ना तर त्यांनी लगेच विषय बंद केला. बोलता मी ह्या असे कान असे लावले समजा, म्हणजे खरं सांगतो मला, म्हणजे इथं मजाक नाही, काय नाही, चेष्ट नाही, काहीच नाही. तुम्हाला माहिती आहे मी कसं. मी ऐकलं तर त्या विषय चालू होता, विषय चाल त्यांनी विषय नाही ते दोघांना हाय जरा खुमखुबी माई विरोधी पार्टीचे याची. आणि तुम्ही इथं नका थांबू, वाटलं गावात पण नका थांबू, कुठे बाहेर निघून जा. नाही गावात काय आला मी काय, तू नको काळजी करू. जाण 2-3 दिवस आपलं कुठं. नको तू नको काळजी करू. एवढं काय मला काय एवढे आणतात का? काय 2 बाहेर गेलो मला आणायचे नाही काय? गावात आणते माझ्या गावात काय मला भीती का? गावात बी काही म्हणले का काय? गावात मी ऐकले म्हणून सांगतो तुम्हाला. बरं एक काम करा, तुम्ही घरात जा, नाही तुम्ही घरात बसा. एवढं काय भीती कोणाची? तुम्ही काय एवढी काळजी करता उगाच? सांगितलं ना तुमचं काम झालं, तुम्ही जा आता. बरं बाबा, येतो उद्या या बरं तुम्ही. उठा ना, बोलायचं. डेपुटी संग मी बोलतोय. हा, बोलताय 2 ना. मोठे माणसं बोलत असताना जरा विचार करून पुढे काय रे यायचं. काय बोलत होते ते? काय झालं? दर्द होती मॅटर रे. तुम्ही उद्या या, आम्हाला बोलायचं. बरं बाबा या तुम्ही, बघू काय म्हणतो. तुम्ही कधी बोलतच नाही का नाही? बरं या तुम्ही या समजले मला. तुम्ही मला मी सांगितलं तेवढं. बरं धन्यवाद. काय रे काय मॅटर आहे काय? बाबाला उठून दिलं? अहो असे मॅटर आहे ना, 4 चौदा सांगितलं ना, विरोधातला दिसे ना डाव साधी द्या. अरे काय मॅटर आहे सांग ना. डेपुटी लय आतमधली खबर आहे, तुम्हाला मारायची सुपारी दिलेली. सुपारी दिली? हा. तुला कोण म्हटलं? अहो डेपुटी तुमचा थबरी आडे द्या, अशी थबर येते ना आपल्याला, त्याच्यामुळे घेऊन आलो नव्हतं. बाबा तेच सांगत होता ना, त्याला उठून दिला तो. मला अजून त्याच्याकडून काढून घ्यायचं होतं, पण तू येऊन बसला. तुला काय म्हणले? कोण लागले? खबर अशी आली तर तुमच्या नावात सुपारी दिली, उचलायची दिली तर मारायला दिली हे नाही माहित. पण आता तुम्ही ना 2-3 दिवस ग्रामपंचायत मध्ये जाऊच नका, डायरेक्ट रूम मध्ये बसून राहा. येडा भेकाडे काय येडा झाला काय? आपण जर गेलो नाही तर शेपूट घातल्यासारखं होईल. ते कोण काय करत नाही, तू दांडा. अहो डेपुटी मला भीती वाटायला लागली. तुला भीती नको वाटत, तू नको हिंडू गावात लोकांची भेन. तू दांडा माझ्याकडे जा, एकटा भाषे मी सगळ्या. तू दांडा आणतो, तू दांडा पटकन. माणूस हे भाऊ
मला सुपारी देत होतोय. हो डेपुटी तुम्हाला सांगितलं राव मी घरी राहा. बाबा एवढं घाबरू नको तू. विरोधकाला जर घाबरून राहिलं ना तर राजकारण सोडून द्यावं लागेल मला. एवढं काय घाबरतो. विरोधकाला संधी द्यायची नाही आपण. तुमचं खरं झालं. हे बघा आता मग सांगायचं काम आहे. लोक ऐकत नाहीत त्यांची गोष्ट राहिली. मी फक्त लोकांचं भलं बघतो. लोक ऐकत नाहीत राव. अरे बाबा कळाला तो तत्वज्ञान. तो आम्हाला खबर दिली ना तू आता काळजी करू नको. मला खबर महत्वाची होती. कोण सुपाऱ्या देते काय देतं बघा ना. त्याच्या सुपाऱ्या कशा आरकीत घालून काढतो तुम्ही. मी बेले सुपाऱ्या फोडलेले आहेत. डेपुटी तुमच्या जीवाची काळजी आहे मला. हे बघा तुम्ही एक काम करा. तुमच्यासोबत मी राहतो. गरज नाही मला बॉडीगार्डची. तू कशाला काळजी करतो. बॉडीगार्ड नाही हो. तुम्हाला 4 फटके पडले ना त्याचे 2 मला पडू द्या. ऐका तुम्ही. तुला वाटतं का माझ्यावर फटके पडावं. मग तू काय बोलतो रे असा. अहो, पडले तर मी 2 घेतो ना माझ्या अंगावर. पण मी तुमच्यासोबत राहतो. काय मारणार तुला मासं म्हणून का डेपुटीवरची तू काय म्हणून. रापरप चालू झाले लोक येतात. येऊ दे रे किती यायची ती. पण मी आहे ना सोडवायला. मी सांगन त्यांना समजून सांगन. समजून सांगोस तर मला मारून जातील. तो समजून सांगण्याचं सोपं आहे काय. 1.5 तास घालशील तू त्याच्यापाशी. ते पर्यंत 2-4 जण मागून येऊन आणतील मला. लोक त्याच्यामुळे मला भ्या वाटत तुला न्यायचं. मला हेच पटत नाही माहिती का. मी चांगलं सांगतोय ना. समजून घेत नाहीत लोक. आणि बरं चल बाबा चल 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 राय माग चल. हा चला तुम्ही आलो मी तुमच्या माग. मला सत्य देतो डेपुटी जसं का मी हे काय पाऊस चालू झाला. तुम्ही चला माग राय माग राहा. हो डेपुटी. अहो कशाला तुम्ही असं गावामध्ये फिरताय. अहो तुम्ही काय काळजी करताय. डेपुटी एकट्याला बाशे. तुम्हाला समजलं ना. अहो मला म्हणजे सगळ्या गावाला माहित झालं. अख्ख्या गावाला माहित झालं. खायचे काम करता डेपुटी. गपचूप घरामध्ये बसायचं. लागलं एखादा पुढं मागं पुढं फटका मग काय करायचं. सुगंधाताई 4 जणाला हाणू शकतो मी. एवढी काय काय तुम्ही हे करताय. अहो काय फायदा. सुपारी दिलेले माणसं कशी असतात माहिती कसे बॉडी बिल्डर असतात. एखादा फटकाचा डोक्या बिकायला लागला तर तुमचा काय फायदा. 4 जणांना मारतील. किती का सुपाऱ्यावाले असू द्या. तुम्ही काळजीच नका करू दोघ जण. केव्हा जण सुपाऱ्या कशा ठेशी तुम्ही त्यांच्या. हो पण कशाला डोक्याने ताळ करता. गपचूप घरामध्ये जाऊन तुम्ही नका बसा. काळजी करू. तुम्ही जा. हे चल बाबा. हा अरे माय जरा समांतर राह ना. एखादा मला पुढून फटकून जायचं. काही ना करू. मी आहे मागं म्हणतो बघायला. त्याला मुळे मी जरा घायर राहतोय. माग आणि तसं नको करू. असं नीट राह. घाबरत नाही डेपुटी. घाबरतो कोण. मी घाबरतो काय. तूच घाबरलेला आहे. पावसाने काय रिप लावली रे. ह्या लय येते बो. हे बघ आला रे. कोण बोल रे. आले का काय. कुठून आवाज आला. माग बघत राह. माग बघत राह. आला आला आला. कोण इकून आवाज येतो. चल रे. कोण आहे. कोण आला रे. कोण आला. कोण म्हणलं. कोण मग आता इथूनच आवाज आलाय. आम्ही तिथून येत होतो. आला रे आला. आवाज आला. हा आम्हाला तर नाही आला. कोण येणार रे. आम्हाला काय माहित. मग तुम्ही आलत का म्हणते आला रे आला. तुमच्या आवाज आला तो आवाज ओळखी मी. कोण माझा. आधी मला लक्षात नाही आला पण मागून तुमच्या दोघांचे आवाज आले. नाही नाही डेपुटी पाहिलं का तू. आवाज नाही बदलेला. त्या आवाजात बोलले. दांडा घेऊन हिंडत येत. दांडा घेऊन हिंडावं लागलं ना. कोणाला सुपारी दिली तुम्ही माई. सुपारी. तुम्हाला काय वाटलं माझ्यापर्यंत येत नाही. अरे या डेपुटी आम्ही कुठे सुपारी खातो. काही बोलत आहे. असं. अरे या गावाच्या माय लय खबरी येत. एक खबरी नाही असे फुटोर खबरी पेरलेत म्या. होय. नुसतं माझ्याविषयी टाचणी जरी पडली ना तर माझ्यापर्यंत आवाज जातो. बऱ्या बोलाने का बोला. कोणी सुपारी दिली माई. तुम्हाला सुपारी द्यायची कोणाची. मला नाही द्यायची. मला कळालंय कालच्या भांडणाने आहे ना माझी सुपारी गावातून गेलेली आहे. कालच्या भांडणाने. हा काल ग्रामपंचायत मध्ये वाद झालता ना. तुम्हाला मी एक झापट टाकली होती विरोधकाला. डेपुटी आम्ही ते विसरून गेलो. तुम्ही आमच्यापेक्षा मोठे वयाने एवढं काय विचार करायचा. टाकली म्हणून काय झालं. मोठ्या भावाने टाकल्यावानी. मग माझी सुपारी कमून दिली. कोणी? मोठ्या भावाने टाकली. मग अरे मला समजलं ना सगळं. तुम्ही विरोधकाशी मिळून माझी सुपारी दिली. डेपुटीला हाणायचं चोपायचा मारायचा. गावात 2 दिवसात. डेपुटी तुम्ही अहो तुमचं मीठ खाल्लंय आम्ही. जागणारे माणसं खाल्लेल्या अन्नाला. आता तुम्हाला तुमची सुपारी देऊया आम्ही. असं मला समजलं. मग ते खोटं आहे काय. सुपारी नाही दिली. कोणी सांगितलं. कोणी सांगितलं. 2 खबऱ्यामार्फत माझ्याकडे माहिती आली. आमच्या तोंडातून तर शब्द सुद्धा नाही. शब्द नाही. खबरी नंबर 1 सांग काय म्हणले होते तुला. मी माझ्या अजिबात घेऊ नको. तो बिंदास बोल. सख्या कानाने ऐकले. सगळ्यांनी ऐकलंय. होय बाबांनी सांगितलं ना मला. हा काय काय ऐकलं काय. मला ठोकणार आहेत म्हणून ना. काय कोण ठोकणार आहे मला? बंदुकीनी? सुपारी आपलं सुपारी देऊन ठोकणार. काय ऐकता तुम्ही त्याच. आणि कोणाचं ऐकायचं. आवडे पडी घाबरू नका तुम्ही. ये घ्या पाणी प्या. थांबा डेपुटी. पाण्यात काहीतरी असणार आहे आणि पाण्यात टाकून तुमची अशी सुपारी वाजायचा प्लॅन असणार. पाण्यात टाकून काय सुपारी वाजते. यांचीच या आता यांचीच प्यायची? बडशे बारका असतो. मला नको. नाही प्यायचीच नका. हा प्या प्या तुम्हीच प्या.
म्हणजे मग मला सुपारी दिली नाही तुम्ही? पाणी नको मला सुपारी दिली नाही तुम्ही? काय डेपुटी मग? अहो विषय काय झाला माहितीये का की म्हणलं गावात डेपुटीचे आपण 2 माणसं तर आहेतच. झाले का बोल. हम्म. काय थांब ना, ऐकून घेऊन त्यांचा. हा, बोल. अरे माणसं म्हणलं उजवा डावा हात, हा, हा. कळलं का तुला? हा. मग काय झालं? पण आता काल ग्रामपंचायतीमध्ये समजा वाद झाले हम्म. तर आपल्यानंतर डेपुटीच्या जवळचा माणूस कोण हम्म. हा हेरायचा होता. हा. म्हणून आम्ही आपली चर्चा केली. चर्चा हा. की तुमच्यापर्यंत कोण नेते, हम्म. म्हणून आपला खडा टाकून पाहिला बाबड्याजवळ. बातमी अचूक पोहोचली. म्हणजे तुमचे माणसं गावात आहेत अजून. खबरे माय खबरे सारे, म्हणजे मला सुपारी नाही दिली? कशाचं काय? मी तुला काय म्हणलं, मला कोण सुपारी देत आहे? अरे या डेपुटीला सुपारी द्यायला जालमायचे पण फाटली बरं माय माणसं आहेत. झाल्या पण फाटली बरं का. काय फाटली? फाटली नाही, फाडली असती एखाद्याची. सकाळ जसं सांगितलं का, दांडा घेतला, 2-4 जण येऊ आणले असते. तुम्ही तर रापाट्या सापाट्या असते पाहिलं ना. ना? हा. पाहिलं ना? काय? आला रे होय, सावध. अरे तसं नाही वारा आला तरी मी सावध असतो. वाऱ्याची झुळूक आली ना, वाऱ्याच्या झुळकीसारखा एखादा येऊ शकतो. एका द्रटक्यात दांड्यात पाळला असता. आणि सोबत मी होतो. पाठीवर थाप टाका. बरं का? पाठीवर थाप टाका. नाही, आहे पाठवर थाप टाकली. हा. चांगला आहे, आपलाच माणूस आहे. हा. विरोधकांनी सांगितलं ना आपल्यापर्यंत येऊन भेटत जा. पण विरोधक कधी कधी आपल्या माणसाला फोडू शकतात. फोटायचं नाही बरं का. तुझ्या पाठीशी मी आता चांगली बातमी दिली, खोटी का असाना. आणि इथून पुढं चाचपणी गेली डेपुटी इथून आपल्या पुढं माणसाची. सांगतो, खोट्या सगळं सुपाऱ्याच्या बातम्या द्यायची नाही बरं का. डेपुटी ना भल्या भल्याला उपेरून उरण सुपाऱ्या फोल्ड्या असते म्या, त्यांच्या बी, देणाऱ्याच्या बी आणि तुमच्या बी. चला. पण काही म्हणा, पाडली. तुम्ही हटकन केलं ना. ए चाल. कोकणी वाणी तोंडाची आहे.